नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि शेतीतले नवनवीन प्रयोग समजून घेणाऱ्या सर्वांचं आजच्या या खास सादरीकरणात खूप खूप स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ना, जो थेट निसर्गाशी जोडलेला आहे. विषय आहे शेतीसाठीचं नैसर्गिक कवच म्हणजेच सापळा पिके. आता बघा, रासायनिक खतं आणि औषधं फवारून आपण सगळेच कुठेतरी त्रस्त झालोत, बरोबर? पण तुम्हाला माहितीये का, निसर्गानेच आपल्याला यावर काही भन्नाट उपाय दिले आहेत. म्हणजे सापळा पीक. हे पीक करतं तरी काय? तर ते शेतात एका सिक्युरिटी गार्डसारखं काम करतं. सगळ्या किडींना ते स्वतःकडे खेचून घेतं आणि आपल्या मुख्य पिकाला अगदी सुरक्षित ठेवतं. याचा सगळ्यात भारी फायदा म्हणजे रासायनिक औषधांवरचा आपला वारेमाप खर्च तर वाचतोच, शिवाय जमिनीचं होणारं नुकसानही टळतं. म्हणजे बघा, एका दगडात दोन पक्षी, पिकाचं संरक्षणही आणि पैशांची बचतही. आणि आता समोरचा हा तक्ता बघा. हे चित्रच सगळं काही अगदी मस्तपैकी स्पष्ट करतं. भाजीपाल्यापासून ते फळबागांपर्यंत अक्षरशः प्रत्येक पिकासाठी निसर्गात एक सापळा पीक आधीपासून उपलब्ध आहेच. हा नकाशा म्हणजे एक प्रकारे आपल्याला मिळालेला निसर्गाचा मास्टर प्लॅनच आहे. चला आता वळूया भाग 2 कडे, भाजीपाला पिकांचे संरक्षण. आता टोमॅटो आणि वांग्याची शेती करणारे शेतकरी चांगलेच जाणतात की ही पिके किडींना किती लवकर बळी पडतात. फळ पोखरणारी अळी किंवा सूत्रकृमींचा त्रास तर विचारूच नका. यावर रामबाण उपाय काय? तर झेंडू. मुख्य पिकात झेंडूची आंतरपीक म्हणून लागवड करायची. पण थांबा, इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे लागवडीचं प्रमाण. हे प्रमाण बरोबर 14:1 असलं पाहिजे. म्हणजेच मुख्य पिकाच्या 14 ओळींनंतर झेंडूची एक ओळ यायलाच हवी. हे विशिष्ट प्रमाण पाळलं ना, तर या जैविक संरक्षणाला 100% यश मिळतं, हे नक्की. आता तुम्ही म्हणाल, जमिनीखालच्या पिकांचं काय? तिथेही निसर्ग आपल्या मदतीला धावून येतोच. समजा लसूण लावलाय तर त्याच्याकडेने तुळस लावावी, आणि जर बटाट्यासारखं पीक असेल तर त्याच्या भोवती पांढऱ्या मोहरीचं संरक्षक कवच अगदी जादूसारखं काम करतं. ही पिके मुख्य पिकाच्या कडांवर लावली जातात आणि जमिनीखालून किंवा हवेतून येणाऱ्या धोक्यांना एका भक्कम तटबंदीसारखी अडवून धरतात. आता या स्लाइडवरचा सर्वात मनोरंजक भाग बघा. या पेरणीच्या 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत. पहिली आहे आंतरपीक पद्धत, जिथे सापळा पीक आपण मुख्य पिकाच्या ओळींमध्येच मिसळून लावतो. मगाशी आपण बघितलं तसं टोमॅटोच्या ओळींमध्ये झेंडू लावतो ना, तसं. आणि दुसरी पद्धत आहे बॉर्डर लागवड, जिथे सापळा पीक मुख्य पिकाच्या कडेने सीमेवर लावलं जातं, अगदी एखाद्या कुंपणासारखं, जसं बटाट्याच्या भोवती पांढरी मोहरी. आता तुमच्या पिकावर आणि येणाऱ्या किडींवर अवलंबून असतं की यापैकी नेमकी कोणती पद्धत वापरायची. यानंतर आपण पाहूया भाग 3, कडधान्य आणि तृणधान्य व्यवस्थापन. आता भुईमुगाचं उदाहरण घेऊ. हे पीक जितकं महत्त्वाचं तितकेच त्याचे शत्रू भयंकर. केसाळ अळी आणि स्पोडोप्टेरा या अळ्या शेतात अक्षरशः धुमाकूळ घालतात. मग या अळ्यांपासून भुईमुगाला कसं वाचवायचं? तर शेताच्या कडेने बॉर्डर म्हणून सूर्यफूल किंवा एरंडी लावून. सूर्यफूल आणि एरंडीची पानं या अळ्यांना चुंबकासारखी स्वतःकडे ओढून घेतात. आणि यात होतं काय? आपला मुख्य भुईमुग अगदी सुरक्षित राहतो. हे म्हणजे किडींसाठी एक भक्कम ट्रॅपच आहे. आता मका उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वात मोठ्या डोकेदुखीबद्दल बोलूया. ती म्हणजे अमेरिकन फॉल आर्मीवॉर्म, म्हणजेच लष्करी अळी आणि खोडकिडा. ही कीड बघता बघता उभं पीक फस्त करू शकते. यावर एक अतिशय सोपा आणि भन्नाट उपाय म्हणजे मक्यामध्ये नेपियर गवत किंवा ज्वारीचा सापळा पीक म्हणून वापर करणं. ही उंच वाढणारी गवतं लष्करी अळीचा रस्ताच अडवून धरतात, अगदी एखाद्या नैसर्गिक भिंतीसाठी. आता शेवटचा टप्पा, भाग 4, फळबागा आणि पिकांचा सारांश. फळबागांमध्ये आपली गुंतवणूक खूप मोठी असते, बरोबर? आणि तिथे एक मोठा अदृश्य शत्रू असतो, तो म्हणजे जमिनीतील सूत्रकृमी. डोळ्यांना न दिसणाऱ्या पण अत्यंत घातक अशा या किडींना रोखायचं असेल तर फळबागांमध्ये आफ्रिकन झेंडू लावणं अत्यंत फायदेशीर ठरतं. मुख्य झाडांच्या मध्ये आफ्रिकन झेंडू लावला की या सूत्रकृमींचा प्रादुर्भाव आपोआप थांबतो. याने जमिनीचा पोतही सुधारतो आणि फळबागेला एक छानसं सुरक्षा कवचही मिळतं. तर या सगळ्या माहितीचा थोडक्यात सार काय? हा तक्ता म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक क्विक रेफरन्स गाईड आहे, किंवा एक उजळणीच म्हणूया. टोमॅटो असेल तर झेंडू वापरा, भुईमुग असेल तर सूर्यफूल किंवा एरंडीची बॉर्डर करा, आणि मक्यासाठी नेपियर गवत किंवा ज्वारी लावा. बघायला गेलं तर हे खूप छोटे आणि साधे बदल आहेत, पण शेतीत याचे किती मोठे आणि सकारात्मक परिणाम दिसू शकतात हे यावरून अगदी स्पष्ट होतं. शेवटी या संपूर्ण चर्चेतून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे जर निसर्गानेच आपल्याला ही एवढी भारी नैसर्गिक ढाल आणि संरक्षक कवच आधीच दिलेली आहेत, तर मग आपण या कृत्रिम आणि विषारी रसायनांच्या विळख्यातून बाहेर पडून या जैविक भागीदारीकडे किती लवकर वळणार आहोत?
विषमुक्त आणि शाश्वत शेतीचं भविष्य याच नैसर्गिक पद्धतींमध्ये दडलंय? या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या सादरीकरणात शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग निसर्गाचे नियम समजून घेऊया आणि आपली शेती पुन्हा समृद्ध करूया.